एक एक बक्या हे होत पूर्ण. नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जीवामृतची ड्रिचिंग करत आहोत. हे जीवामृत आहे, एवढं बनवलेलं आहे. 200 लिटर बॅरेलमध्ये जीवामृत बनवलंय. त्याची ड्रिचिंग चालू आहे मित्रांनो. तर ह्याला चांगलं ढवळून आता आपण घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं एक नंबर पद्धतीने झालेलं आहे जीवामृत. मस्त झाले हो का. हे ड्रिचिंग दाखवतो. ते बघा, आता ड्रिचिंग चालू आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक झाडाला आपण हे असं एक माप केले, ती माप टाकत आहोत. हे बघा, हे असं माप केलेलं आहे. त्या मापाने आपण ते टाकत आहोत. अशा पद्धतीने मित्रांनो ड्रिचिंग करत आहोत. सध्याचं मित्रांनो वातावरण थंडीचं असल्यामुळं झाडाची जी ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती ग्रोथ झालेली नाही. एक ही जी कांडी आहे का, आता तुम्ही हे बघू शकता, ही कांडी थोडीशी पिवळसर दिसायला लागली, बरोबर आहे. ही कांडी पूर्ण हिरवी आहे मित्रांनो. तर कांडी पूर्ण हिरवी राहणं गरजेचं आहे. तर हे वातावरणाचा इफेक्ट आहे. आणि हे जे ग्रोथ न व्हायच्या पाठीमागचा उद्देश तेवढंच आहे का, वाढ जी होईना गेली ह्याची, तर ह्याची जी वाढ आहे ना मित्रांनो, तर ह्याची वाढ या थंडीच्या कारणामुळे होईना गेली. वातावरण थंड असल्यामुळं ह्याची ग्रोथ होईना गेली. पण आपण ह्याला कुठलेही रासायनिक खते आणखी सोडलेली नाहीत. ह्याला फक्त सेंद्रिय चालू आहे. आता हे जीवामृत ही तिसरी ड्रिचिंग आहे मित्रांनो लावल्यापासून. आज 26 तारीख आहे, 26 जानेवारी. तर मित्रांनो आजची ही तिसरी ड्रिचिंग आहे. आपण पहिली ड्रिचिंग घेतली होती ह्युमिक ॲसिड, रोको आणि 1261 असं मिक्स करून ही जी ड्रिचिंग घेतली होती. त्यानंतर परत एक 10 दिवसांनी, 10 दिवसाच्या फरकाने परत दुसरी सेम ड्रिचिंग घेतली होती, रोको 1261 आणि ह्युमिक. ही आता तिसरी ड्रिचिंग आहे. त्याच्यानंतर हे जी एक फवारणी केली, फक्त एकच फवारणी, आणि ती फवारणी रोगर आणि ते 2 अजून निंबोळी अर्क आणि आणखीन एक फुटव्यासाठी टाकलं होतं टॉनिंग, अशी मिळून त्याची फवारणी घेतली होती. मित्रांनो तुम्ही झाडाची ग्रोथ बघत आहात. झाडाची ग्रोथ बघा कशी आहे. फुटवा अशा पद्धतीने झालेला आहे. अशा पद्धतीने फुटवा झालेला आहे पूर्ण झाडाचा. अजून एका कळ्या सुरू झालेल्या त्याला. तर झाडाला मित्रांनो खायला देणं लय गरजेचं आहे. आता हे आपण सेंद्रिय पद्धतीने जे करतोय ना, ते ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, रिझल्ट खूप उशीर आहे पण गॅरंटेड आहे. आणि रिझल्ट उशीर असल्यामुळे थोडंसं ह्याला वेळ लागतो. आपण रासायनिक खते जर घेतली तर रिझल्ट फास्ट होतो, पण झाडाची लाईफ कमी होते. रोगाला जास्त बळी पडतं झाड. त्याच्यामुळं आपण रासायनिक जास्त घेणार नव्हतं, ह्याला सेंद्रिय पद्धतीने चालणार आहोत. जिथं 1.5 महिना लागणार आहे आपल्या ह्या बागेला, तिथं 2 महिने लागेल. पण झाडाची ग्रोथ छान होईल, झाडाची लाईफ राहील. तर अशा पद्धतीने हे झाडं तुम्हाला दिसत आहेत. हे पण मस्त झाड फुटले बघा. काडी बारीकच आहे पण फुटवा छान झालाय. आता पहिल्यापेक्षा जरा असं म्हणजे चांगलं दिसायला लागलं. थोडीशी लागवड अशी, पहिलं जमिनीवरती अशी जर लांबून व्हिडिओ दिसलं तर इथं झाडं दिसत नव्हती, पण आता दिसायला लागलेत. म्हणजे मोठी व्हायला लागली झाडं. काडी मोठी व्हायला लागली आता. बऱ्यापैकी काडी मोठी झालेली आहे. आता हो का, ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला मागच्या वेळेस मी कटिंगचं सांगितलं होतं. हे बघा, आता हे कलमाचं आहे आणि हे डायरेक्ट जंगली काडीपासून आलेलं आहे.
तर आपणाला ह्याला कट करायचं आहे. ह्याला कट केल्यामुळे ह्याची ग्रोथ होईल. आणि असं बघून कट करायचं जेणेकरून डोळा कट होईल मित्रांनो. ह्याची कटिंग करताना सुद्धा व्यवस्थित कटिंग करायची आहे. हे बघा मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो ही बाग अशा चांगल्या पद्धतीमध्ये फुटवा चांगल्या पद्धतीमध्ये ह्याची वाढ झाली आहे. हे फक्त 24 दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो. लावल्यापासूनचा 24 दिवसाचा प्लॉट मी तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.